स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 14 जानेवारीला आलेली आहे षटतिला एकादशी। मकर संक्रांत, पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत हा सण येत असतो। त्याचप्रमाणे पौष महिन्यामध्ये येणारी षटतिला एकादशी ही सुद्धा अतिशय अत्यंत खूप खास आणि विशेष मानली जाते। अशी ही षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत ही यंदा 2026 मध्ये एकाच दिवशी आलेल्या आहेत। अतिशय अत्यंत असा दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे आणि त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी आल्याने काही गोष्टी ह्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत, ज्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल। त्याचप्रमाणे शुभ फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होईल। मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यदेवांची उपासना केली जाते। असं देखील म्हटलं जातं की याच दिवशी सूर्यदेव त्यांचा पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात। मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्याने हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो। त्याचबरोबर एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित असते। षटतिला एकादशी ही अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्त्वाची मानली जाते। पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही षटतिला एकादशी असते। या दिवशी तिळाच्या 6 प्रकारांना म्हणजेच तिळाच्या 6 उपायांना खूप खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला सुद्धा तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी आपल्याला तिळ स्नान करायचं आहे, म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत किंवा मग पांढरे तीळ सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे। याचे आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होतात। त्याचप्रमाणे तीळ जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये टाकतो ना, त्यावेळेला त्या तिळातील जे काही तेल आहे तर ते पाण्यामध्ये उतरत असतं आणि याचा आपल्या शरीराला खूप फायदा जो आहे तर तो देखील होत असतो। त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तिळाचं स्नान करणं याला सुद्धा विशेष महत्त्व आहे, ज्यामुळे या दिवशी तीळ स्नान करायचं आहे, म्हणजेच आंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडेसे तीळ आवर्जून टाकायचे आहे। त्याचप्रमाणे आपण तिळाचे उटणे जे आहे तर ते सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी अंगाला लावायचं आहे। त्याचप्रमाणे आपण दिवाळीमध्ये जसं अभंग स्नान करतो ना, करताना शरीराला उटणं लावतो, तसंच आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी आल्याने आपल्याला तिळाचं उटणं हे आपल्या शरीराला लावायचं आहे आणि आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे। तसेच या दिवशी आपल्याला तीळ हवन करायचं आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे, थोडेसे तीळ घ्यायचे आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला तीळ हवन जे आहे तर ते करायचं आहे। आता या दिवशी तर षटतिला एकादशी आहे, त्याचबरोबर आपल्याला मकर संक्रांतीचं वाण देखील द्यायचं आहे। आता ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, खास करून आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळी तीळ हवन करायचं आहे। म्हणजेच काय करायचं तर आपल्याला कापुरासोबत तीळ जे आहेत ना तर ते प्रज्वलित करायचे आहे। यानंतर ते म्हणजे तीळ तर्पण आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करून या दिवशी तीळ तर्पण करायचं आहे। तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण तर्पण करत असतो, कारण या दिवशी स्नान, दान, तर्पण या गोष्टींना खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व जे आहे तर ते असतं। आणि षटतिला एकादशीच्या दिवशी सुद्धा आपण तीळ तर्पण करत असतो। त्यामुळे आवर्जून आपल्याला सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं ध्यान स्मरण करून दक्षिण दिशेला तोंड करून तीळ तर्पण करायचं आहे। म्हणजेच काय तर एक भांडं घ्यायचं, एक आपण
किंवा लोटा घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि दक्षिण दिशेला आपलं तोंड करून आपल्याला हे तर्पण जे आहे तर ते आपल्या पितरांसाठी करायचं आहे। त्यानंतर ते म्हणजे तीळ भोजन। षटतीला एकादशीला तीळ भोजन करणे याला विशेष महत्त्व आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण एकमेकांना तिळगुळ जे आहे तर ते देत असतो। आपल्याला तीळ जे आहे तर ते या दिवशी अवश्य खायचे आहे। आणि त्यानंतर 6वा जो प्रकार आहे तर तो म्हणजे तीळदान। आपल्याला तिळाचं दान आवर्जून करायचं आहे। षटतीला एकादशीला सुद्धा तिळाच्या दानाला विशेष महत्त्व आहे। सौभाग्यवती स्त्रिया सुद्धा एकमेकींना या दिवशी तिळाचं दान करत असतात। षटतीला एकादशी आणि मकर संक्रांती हा दुर्मिळ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे। तर या दिवशी आपल्याला तिळाचं दान हे अवश्य करायचं आहे, कारण मकर संक्रांतीला दानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासना सुद्धा करायची आहे। यासाठी आपल्याला सूर्यदेवांसाठी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। कणकेचा दिवा आपण तयार करू शकता किंवा मग कोणत्याही धातूचा दिवा आपण घेऊ शकतो। यामध्ये आपण तिळाचं तेल वापरायचं आहे किंवा मग इतर आपण जे तेल वापरतो तर ते तेल वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ जे आहेत तर ते आवर्जून आठवणीने टाकायचे आहेत आणि आपल्या घराबाहेर ज्या ठिकाणावरून आपल्याला उगवत्या सूर्याचं दर्शन होतं ना, तर अशा ठिकाणी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। दिव्याची आपल्याला मनोभावे विधिवत पूजन करायचं आहे। दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे। सूर्यांना अर्घ्य देताना एका तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा आपण कोणत्याही एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू आणि लाल चंदन, थोडेसे पांढरे तीळ, तांदूळ किंवा काळे तीळ आणि एक लाल रंगाचं फूल जे आहे तर ते आवर्जून त्या लोट्यामध्ये टाकायचं आहे। आणि असं पाणी जे आहे तर ते भगवान सूर्यदेवांना या पाण्याने आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। अर्घ्य देताना पुरुषांनी ओम सूर्याय नमः तर महिलांनी ओम गृणी सूर्याय नमः मंत्र परत एकदा सांगते। व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही मंत्र ऐकू शकता। महिलांनी मंत्र तो असा म्हणायचा आहे, ओम गृणी सूर्याय नमः, आणि पुरुषांनी मंत्र म्हणायचा आहे ओम सूर्याय नमः। असं म्हणत हे अर्घ्य तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं आहे। शक्य असेल त्यांनी मंत्र व्हिडिओच्या आपल्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये टाईप करा। अर्घ्य देताना तुम्हाला असं म्हणायचं आहे, जे पाणी आहे तर ते पायावरती किंवा आपल्या अंगावरती त्याचे शिंतोडे जे आहेत तर ते उडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। ते पाणी आपल्याकडून ओलांडलं जाणार नाही। अशा प्रकारे आपल्याला हे अर्घ्य जे आहे तर ते सूर्याला अर्पण करायचं आहे। एखादं भांडं आपण बकेट किंवा एखादी टोपली वगैरे तुम्ही ठेवू शकता आणि ते पाणी त्यामध्ये धरू शकता आणि एखाद्या झाडाला कुंडीमध्ये ते टाकू शकता। त्या ठिकाणी सुद्धा आपण हे अर्घ्य जे आहे तर ते अर्पण करू शकतो, जेणेकरून पाणी आपल्या पायावरती, अंगावरती त्या पाण्याचे शिंतोडे जे आहेत तर ते उडणार नाही आणि हे पाणी जे आहे तर ते आपल्याकडनं ओलांडलं जाणार नाही। मकर संक्रांतीच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आपल्याला सकाळी स्नान झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो ना, तर त्यावेळी आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, डाव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। आपली देवपूजा संपूर्ण झाल्यावरती आपण हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। आणि त्यानंतर आपल्याला 14 कवड्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आपण जेव्हा हा उपाय करणार आहोत ना, तर त्यावेळेला आपल्याला बसायचं आहे, आसनावरती बसायचं, हळदी कुंकू आपल्याला स्वतःला लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ज्या 14 कवड्या घेतलेल्या आहेत तर त्या एका तामणामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत। स्वच्छ गंगाजल पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला त्या कवड्यांवरती अभिषेक करायचा आहे, म्हणजे आपल्याला त्या कवड्या धुवून घ्यायच्या आहेत। माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला एक लाल रंगाचं कापड अंथरून घ्यायचं आहे। त्यावरती आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे। थोडंसं हळदी, कुंकू, गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचं फूल त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर ह्या 14 कवड्या ज्या आहेत ना तर त्या ठेवायच्या आहेत। 14 कवड्या ठेवायच्या आणि त्या 14 कवड्यांची आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे। अर्थातच हळदी, कुंकू, अक्षदा, परत फूल अर्पण करायचं आहे, दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे
आणि पूजा करून घ्यायची। त्यानंतर 14 वेळेला ओम संक्रांताय नमः मंत्र परत एकदा सांगते, व्हिडिओ पॉज करत करत लिहून घ्या किंवा ज्या कोणी माझ्या ताई दादांना शक्य असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मंत्र टाईप करा। तर 14 वेळा तुम्हाला ओम संक्रांताय नमः तर हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे। माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये पैशासंबंधीच्या ज्या काय अडचणी अडथळे आहेत तर त्या दूर व्हाव्या म्हणून प्रार्थना करायची आहे। आणि दुपारच्या वेळेला ह्या कवड्या ज्या आहेत ना तर त्या लाल कपड्यामध्ये तशाच बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो किंवा आपला एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तर तिथे आपण आपला पैशाचा गल्ला असतोच तर तिथे तुम्ही त्या ठेवून द्यायच्या आहे। या कवड्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता। यातील एखादी कवडी आपण एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये सुद्धा किंवा खिशामध्ये सुद्धा पुरुष जे असतात तर त्यांनी ठेवली तरी देखील चालणार आहे। यानंतर आपण जे दिवे लावलेले आहेत तर त्या 2 दिव्यांची अदलाबदली करायची आहे आणि म्हणजे तेलाच्या दिव्याच्या ठिकाणी आपल्याला तुपाचा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि तुपाच्या दिव्याच्या ठिकाणी तेलाचा दिवा लावायचा आहे। आता व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल, म्हणजे आपण जिथे पहिल्यांदा आपण तुपाचा दिवा लावला होता तिथे आपल्याला तेलाचा दिवा ठेवायचा, तुपाचा दिवा उचलून घ्यायचा आणि तुपाच्या दिव्याच्या ठिकाणी तेलाचा दिवा ठेवायचा। तर असं तुम्हाला करायचं आहे, म्हणजे इकडला इकडे आणि इकडला इकडे असं तुम्हाला बदलून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ते दिव्यांची जागा जी आहे तर ती बदलायची आहे। हे दिवे दिवसभर प्रज्वलित आपल्याला ठेवायचे आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा तुळशीजवळ आणि तेलाचा दिवा हा मुख्य दरवाजामध्ये ठेवायचा आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी 14 दिव्यांच्या दानाला खूप खास विशेष महत्त्व आहे। आपल्या देवघरामध्ये कुलदेवता समोर तुळशीजवळ मुख्य दरवाजाबाहेर त्याचप्रमाणे पितरांच्या नावाने तसेच नदीमध्ये शमी वृक्षाखाली बेलाच्या झाडाखाली आवळ्याच्या झाडाखाली अशोकाच्या झाडाखाली आणि खास करून पिंपळ वृक्षाखाली वडाच्या झाडाखाली देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी यज्ञ होतात। तर त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण या दिवशी 14 दिव्यांचं दान जे आहे तर ते नक्कीच करू शकता। जर आपल्याला एखादं झाड मिळालं नाही तर एकाच झाडाखाली आपण 2 दिवे जे आहेत तर ते सुद्धा दान करायचे आहेत। परंतु या दिवशी आवर्जून आपल्याला 14 दिव्यांचं दान करायचं आहे। हे जे दिवे आपण झाडाखाली ठेवलेले आहेत तर ते दिवे आपण त्या दिव्याखाली तसेच त्या ठिकाणी तसेच राहून द्यायचे आहे। आणि जे दिवे आपण आपल्या तुळशीजवळ किंवा देवघरामध्ये मुख्य दरवाजामध्ये दान केलेले आहेत तर हे जे दिवे आहेत ना तर ते परत एखाद्या मंदिरामध्ये आपण देऊ शकतो। आपण कणकेचे दिवे वापरले तर ते दिवे आपण पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा मग एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता। या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचाच तेलाचा वापर करायचा आहे, कारण की मकर संक्रांतीला तिळाच्या तेलाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे दिवे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही अडचण असेल, ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा किंवा श्री स्वामी समर्थ सर्वांनी टाईप करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।